नगर शहरातील डांबरीकरणाचे रस्ते पावसाच्या पाण्यामुळे वारंवार खराब होऊन मोठमोठे खड्डे पडले जायचे। त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। रस्त्यांचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी महायुती सरकारकडे गेल्या 2 वर्षांपासून पाठपुरावा केला। त्यामुळे डीपी रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला। शहरातील सर्वच भागात रस्त्याची कामे सुरू असून जुने आरटीओ ऑफिस रस्ता अत्यंत खराब झाला होता। या परिसरात मोठी लोक आहेत। पुढील 20 वर्षाचे नियोजन करून कामे सुरू असून काम करीत असताना विविध अडचणी निर्माण होत आहे। यामध्ये लाईटचे पोल, पिण्याच्या पाण्याच्या लाईन, जुन्या गटारी आहेत, त्या स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागत आहे। तसेच रस्ता काँक्रिटीकरणाचे कामे करीत असताना खोदून करावी लागत आहेत। त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करीत असताना अडचण निर्माण होत असेल, पण 2 महिने त्रास सहन करा, पुढील अनेक वर्ष त्रास होणार नाही। तरी नगर शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती मी करत आहे। आपण सर्वजण मिळून विकास कामातून शहराचा कायापालट करू, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। जुने आरटीओ ऑफिस रस्ता काँक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली। यावेळी इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, ठेकेदार एजन्सी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जुने आरटीओ ऑफिस रस्ता काँक्रिटीकरणाचं काम सुरू असून या ठिकाणावरून मोठा नाला वाहत आहे। यावरती 900 mmचे पाईप टाकले जाणार असून नाल्याची स्वच्छता करण्यात येईल। नागरिकांनीही सुरू असलेल्या कामाची माहिती घेऊन देखरेख करावी, असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय। आज नगर शहरातील अनेक मोठ्या डीपी रस्त्यांची कामं आपल्याला चालू असताना पाहायला मिळतात। चालू असताना त्याच्यापैकी एक प्रमुख रस्ता मानला जाणारा जुना आरटीओ कार्यालयाचा रस्ता, म्हणजे अगदी या प्रमुख रस्ता मानला जायचा, तो देखील अनेक वर्षापासून खरं तर त्याच्या बाबतीमध्ये एक लोकांची मागणी होती। मोठी लोकवसाहत देखील या परिसरामध्ये आहे। जुन्या आरटीओ कार्यालयाच्या मागं महेशनगरचा एक मोठा लोकवस्ती असणारा परिसर आहे आणि मग त्याच्या बाबतीमध्ये देखील हा रस्ता आपल्या 150 कोटीमध्ये डीपी रस्त्यांमध्ये हा मंजूर झालेला आहे। त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे। अशी अनेक कामं आपल्याला प्रगतीपथावर चालू असताना पाहायला मिळतात। नागरिकांना आमची विनंती असेल की आपण हा रस्ता आता खरं तर ही अशी रस्ते, अनेक रस्ते हे आपल्याला शहरामध्ये आपल्याला सुरू आहेत। अनेकांना दैनंदिन आपल्याला वर्दळ करत असताना देखील या रस्त्यांच्या कामाच्या अडचणीमुळे देखील आपल्याला थोडा विलंब होतो, आपल्याला त्रास होतो। तरी आपली विनंती असेल माझी की थोड्या आपण दिवस जर त्रास काढला तर आपल्याला पुन्हा दीर्घकाळ म्हणजे 15-20 वर्ष तरी आपल्याला पुन्हा या रस्त्यांच्या कामाला बाबतीमध्ये सामोरे जावं लागणार नाही, कुठली अडचण येणार नाही। जसं डांबरी रस्ते आपण करायचो तर पावसाळ्यामध्ये खराब व्हायचे, कितीतरी चांगले केले तर पावसाळ्यामध्ये खराब व्हायचे, पण हे रस्ते काँक्रीटचे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा 20 वर्ष तरी काय होणार नाही। अशा प्रकारचं नियोजन हे खोदून चालू आहे आणि खोदून करायचं म्हटलं तर शहर असतं आणि शहरामध्ये ड्रेनेज लाईन असतात, केबल्स असतात, मोबाईलचे असतील, इंटरनेटचे असतात किंवा पिण्याच्या पाण्याच्या अनेक लाईनी असतात। या सगळ्यांचं देखील वेगवेगळी अडचण ही आपल्याला होत असते। त्यामुळं ह्या सगळ्या कामाला एकदा विलंब थोडा लागत आहे, पण आपण नागरिकांचं सहकार्य अपेक्षित। हे काम आपल्याकरताच आहे आणि हे काय आज मंजूर झालं किंवा आज सुरू झालं असं नाही। याला कमीत कमी आम्ही 1.5-2 वर्षापासून प्रयत्नात होतो आणि लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्च महिन्यामध्ये आपल्याला मंजुरी मिळाली, पण टेंडर आणि वर्क ऑर्डर हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम सुरू करता येत नाही। जसं टेंडर आणि वर्क ऑर्डर झाल्यात तसे कामांना सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नागरिकांचं सहकार्य हे नगर करता हे महत्त्वाचं आहे, नगर शहराकरता आहे। हे रस्ते जे आज आपण करतो हे कुठल्या एखाद्या भागातले नाहीत, तर नगरच्या प्रत्येक भागातून याची वर्दळ होत असते। त्यामुळे आपल्या सर्वांकडून एक थोडं सहकार्य एवढंच आम्हाला लागतं।